इंडिया TV9 न्यूज महाराष्ट्र. सोलापूर येथील अवंतीनगर परिसरात मंगळवारी सायंकाळी घडलेला चेन स्नॅचिंगचा गुन्हा 2 दिवसात उघडकीस आणण्यामध्ये फौजदार चौडी पोलीस ठाण्याच्या डीबी पथकास यश आले. तपास पथकानं तांत्रिक माहितीच्या आधारे 2 विधी संघर्षग्रस्त बालकांकडून 5,58,588 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केलाय. पोलिसांच्या कार्यतत्पर तपासामुळे नागरिकांच्या मनात आत्मविश्वास निर्माण करणारी घटना म्हणून याकडे पाहिलं जाते. सौ विजयलक्ष्मी सावळे, वय 66 वर्ष, व्यवसाय गृहिणी, राहणार घर नंबर 15, अवंतीनगर, मुरारजी पेठ, सोलापूर यांच्या 2 मैत्रिणींसह पायी त्या चालत जात होत्या. यावेळी काळ्या रंगाच्या दुचाकीवर आलेल्या अनोळखी दुचाकीस्वारांनी भरधाव वेगात येऊन त्यांच्या गळ्यातील मणी मंगळसूत्र जबरदस्तीने हिसकावून चोरून भरधाव वेगात ते निघून गेले. ही घटना 7 एप्रिल रोजी सायंकाळी 6:45च्या सुमारास अवंतीनगरातील मेडप्लस मेडिकल दुकानासमोर असलेल्या कॉर्नरवर घडली. या घटनेची माहिती मिळताच फौजदार चौडी पोलीस ठाण्याकडे गुन्हा नोंद करण्यात आला. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन सहाय्यक पोलीस आयुक्त विभाग 1 प्रताप पोमण आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक महादेव राऊत यांनी भेट दिली. यानंतर फौजदार चौडी पोलीस ठाण्यातील डीबी पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय क्षीरसागर त्यांच्या पथकानं हा गुन्हा उघडकीस आणण्यासाठी त्यांना मार्गदर्शक सूचना दिल्या. डीबी पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक क्षीरसागर यांच्या पथकानं तांत्रिक तपास घटनास्थळाच्या आजूबाजूचे सीसीटीव्ही फुटेज तपासून मिळालेल्या माहितीनुसार शोध घेत असताना मिळालेल्या गोपनीय माहितीवरून बीड येथे जाऊन सलग 2 दिवस रात्र आरोपितांचा शोध घेतला आणि हा गुन्हा केलेले 2 विधी संघर्षग्रस्त बालक मिळून आले. त्यांच्याकडे विधी संघर्षग्रस्त बालकांचे पालक यांच्या समक्ष चौकशी केली असता या विधी संघर्षग्रस्त बालकांनी व्यसनासाठी पैसे नसल्यानं आणि मौज मजा करण्यासाठी आणि व्यसनासाठी काळ्या रंगाची पल्सर मोटारसायकलवर सोलापूर येथे येऊन हा गुन्हा केल्याचं कबूल करून या गुन्ह्यामध्ये तक्रारदार महिलेची जबर चोरी केलेले 33 ग्रॅम सोन्याचे मणी मंगळसूत्र हजर केले. गुन्ह्यात वापरलेल्या मोटारसायकलला नंबर प्लेट नव्हती, हेही विशेष होतं. गुन्ह्यात वापरलेली काळ्या रंगाची पल्सर, 220 मोटारसायकली, दोन्ही विधी संघर्षग्रस्त बालकांचे मोबाईल असा एकूण 5,58,588 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय. ही कामगिरी पोलीस आयुक्त एम राजकुमार, पोलीस उपायुक्त परिमंडळ विजय कबाडे, सहाय्यक पोलीस आयुक्त विभाग 1 क्रमांकचे प्रताप पोमण, वरिष्ठ पोलीस निरीक्षक महादेव राऊत, दुय्यम पोलीस निरीक्षक तानाजी दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाचे प्रमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय क्षीरसागर, पोलीस हेड कॉन्स्टेबल बसवेश्वर परीट, पोलीस नाईक शिवानंद भिमदे, पोलीस कॉन्स्टेबल विनोद भटकर, विनोद कुमार पुजारी, कृष्णा बडुरे, सूरज सोनवलकर, अमोल खरटमल, शशिकांत दराडे, अय्याज बागलकोटे, अजय चव्हाण, पंकज घाडगे, सुधाकर माने, नितीन मोरे, ज्ञानेश्वर गायकवाड, आतिश पाटील, तौसिफ शेख यांनी पार पाडले.